नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर रंजन गर्गे यांची विज्ञानधारा या दिवाळी विशेषांकात प्रकाशित झालेली कथा हैवदन. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेला असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, डॉक्टर रंजन गर्गे लिखित हैवदन. अविनाश आणि वैशाली सरंजामे हे औद्योगिक जगतात फार मोठं नाव होतं. आज त्यांचे चिरंजीव ऋत्विक त्यांच्याच एका स्वतंत्र उद्योगाची जबाबदारी स्वीकारणार होते. त्यानिमित्तानं एका भव्य लॉनवर हजारेक प्रतिथयश उद्योजक सहकुटुंब जमले होते. पार्टी ऐन रंगात आली होती. ऋत्विक आज खूप रुबाबदार दिसत होता. पार्टीत बियर, शॅम्पेन आणि व्हिस्की जणू वाहत होती. प्रत्येकजण ऋत्विकचं वैयक्तिक अभिनंदन करत होता. ऋत्विककडे काही जण भविष्यातला उभरता प्रतिस्पर्धी म्हणून बघत होते, तर कुणी त्याच्याकडे आपला भावी जावई म्हणून. या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान हजर राहणार होते, कारण हा नवा प्रकल्प पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित झालेला होता. पार्टी जशी मध्यवर आली तसा पंतप्रधान येत असल्याचा संकेत मिळाला. स्वतःला सावरून सरंजामे कुटुंब कमानी दरवाजाशी जाऊन स्वागतासाठी उभं राहिलं होतं. शॅम्पेनची बाटली फोडून, बाटली घुसळत, फेस हवेत उडवून आणि संगीताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं. डाव्या हातात ग्लास धरून उजव्या हातानं त्यात शॅम्पेन ओतण्यासाठी ऋत्विकनं बाटली हातात घेतली खरी, पण कितीही प्रयत्न केला तरी शॅम्पेनची धार नेमकी ग्लासमध्ये पडत नव्हती. एकदा प्रयत्न करून झाला, दुसऱ्यांदा झाला, पण पुन्हा तेच. शेवटी बेमालूमपणे स्मितहास्य करत अविनाशनंच पंतप्रधानांचा ग्लास भरला आणि त्यांना सन्मानानं ऑफर केला. मोठ्यांदा चिअर्स म्हणून झालं आणि आता जेवणं सुरू करायला हरकत नाही असा संकेत देऊन मंडळी जेवणाकडे वळली. ऋत्विकला ओशाळल्यासारखं झालं होतं. स्वतःला सावरून त्यांनी पंतप्रधानांची पुढची सगळी व्यवस्था चोख सांभाळली. निघताना पंतप्रधान म्हणाले सुद्धा, यंग मॅन, यू आर द फ्युचर ऑफ इंडिया, ऑल द बेस्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी सरंजामे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय सगळेच घराच्या समोर असलेल्या लॉनवरती फराळ करत होते. कालच्या कार्यक्रमाचं तोंड भरभरून कौतुक चाललेलं होतं. फराळ करत असताना पाण्याच्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतत असताना सुद्धा त्याला नेमकी तशीच कालसारखीच अडचण जाणवली. गेले 2 दिवस असा त्रास सातत्यानं होतोय हे त्याच्या आत्ता लक्षात आलं होतं. डॉक्टर, ऋत्विकला हा नेमका कसला आजार आहे? अविनाशनं काळजीच्या स्वरात विचारलं. अविनाश, जरा धीरानं घ्या. मी आता तुम्हाला जे सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. या आजारात मेरुदंडाच्या स्नायूंची झीज होते आणि ते हळूहळू नष्ट होतात. हा एक जनुकीय आजार आहे. मोटर न्यूरॉन पेशींचा हा आजार आहे. डॉक्टर गंभीरपणे बोलत होते. पण डॉक्टर, या आजारावर उपाय आहेत ना? अहो, असायलाच हवेत ना. जनुकोपचार पद्धती आता इतकी प्रगत झाली आहे की ऋत्विक यातून नक्की बरा होईल असा माझा आत्मविश्वास सांगतोय डॉक्टर. डॉक्टर, काही काळजी करू नका तुम्ही. आपण पृथ्वीवरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जिथे उपचार उपलब्ध असेल तिथे जाऊन उपचार घेऊ. अविनाश भीतीपोटी उसनं अवसान आणून डॉक्टरांनाच धीर देत होता. हो अविनाश साहेब, अहो, मीही याबाबतीत तुमच्या इतका सकारात्मक आहे, काळजी करू नका. पण आपल्याला वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रथम या रोगाचं नेमकं निदान करणं आवश्यक आहे. मी बघतो काय करायचं ते. डॉक्टर अविनाशला धीर देत होते. सरंजामे कुटुंब मात्र खूप तणावाखाली होतं. ऋत्विकचे रोजचे व्यवहार नियमितपणे चालू होते. अतिप्रगत अशा या तंत्रज्ञानाच्या युगात काहीतरी मार्ग निश्चित निघेल अशा आशेवर सरंजामे कुटुंबाचं दैनंदिन व्यावसायिक व्यवहार नित्यक्रमानं चालू झाले. ऋत्विकच्या चाचण्या पार पडल्या.
डॉक्टरांनी सरंजामे कुटुंबाला आज हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलेलं होतं. या रोगासंबंधी सुशिक्षित कुटुंबांना अंधारात ठेवून किंवा खोटा दिलासा देऊन भागणारच नव्हतं. हे बघा, ऋत्विकला झालेल्या रोगाचं नाव आहे वेर्डनिंग हॉफमन डिसीज. या शरीरातल्या स्नायूंवरचा ताबा हळूहळू नाहीसा होत जातो. साधारण 12 ते 15 जनुकांमध्ये उत्परिवर्तन होतं. यासाठी स्टेमसेल जनुकीय थेरपी द्यायचा प्रयत्न केला जातो. मी असं म्हणतोय कारण तो सुद्धा रामबाण उपचार म्हणून अद्याप सिद्ध झालेला नाही आहे. सध्या तरी यासाठी फक्त लक्षणांवर उपचार पद्धती केली जाते. मुळापासून हा आजार नष्ट करणं अद्याप विज्ञानाला शक्य झालेलं नाही. बसणं, उभं राहणं, चालणं यासाठी लागणाऱ्या स्नायूंची पहिल्यांदा झीज चालू होते. त्यानंतर गिळणं, चावणं या प्रक्रिया मंदावतात. आजाराची तीव्रता वाढली म्हणजे श्वसनक्रियेला अडथळा निर्माण व्हायला सुरुवात होते. या सगळ्या क्रिया निदान मंद गतीनं चालाव्या यासाठी फिजिओथेरपी बऱ्यापैकी उपयोगी पडू शकते. असं असलं तरी या आजाराचा धीरानं आणि सकारात्मकतेनं सामना केल्यास रुग्ण उत्तम प्रतिसाद देऊ शकतो. या आजाराची एक जमेची बाजू अशी आहे की ऋत्विकचा मेंदू कार्यक्षम राहील. तो विचार करू शकेल, निर्णय घेऊ शकेल, तो तांत्रिक सहाय्यानं संवाद साधू शकेल. वेळोवेळी मी मार्गदर्शन करीनच. डॉक्टरांनी आजाराची पूर्ण कल्पना दिली. आवंढा गिळून खोल आवाजात अविनाश म्हणाला, आपण आम्हाला याची पूर्वकल्पना दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आलिया भोगासी असावे सादर म्हणतात ना, तसं झालं आहे आमचं. जे जे उपाय म्हणून सध्या जगात उपलब्ध आहेत ते आम्हाला वेळेवर कळवत जा. अरे प्रश्नच नाही. हे माझ्या ऋत्विकलाच का झालं असा नकारात्मक विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नका. अविनाश साहेब, आता ही माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारतो. ऋत्विक बेटा, काळजी घे, सकारात्मक राहा. केव्हाही वाटलं तरी तू मला फोन करू शकतोस. डॉक्टरांनी त्याला धीर दिला. 26व्या शतकाच्या मध्यावर काळ येऊन ठेपला होता. स्त्रियांचं गर्भारपण संपुष्टात आलेलं होतं. शस्त्रक्रिया करून लोक उभयपंथी म्हणजे हार्मोफ्रोडाईट जीवनपद्धती जगत होते. नॅनो हे एक उभयपंथी हायटेक डॉक्टर होते. त्यांचा पॉझिट्रॉन हा मुलगा आणि न्यूट्रॉन ही मुलगी. अशा दोन्ही मुलांचा डॉक्टर नॅनो हा बाप आणि आईसुद्धा होता. पॉझी आणि न्यूट्री असं तो त्यांना लाडानं हाक मारायचा. नॅनो, अरे किचनमधनं जरा बाहेर ये बरं. ही कसली जाहिरात आहे? सगळ्याच माध्यमांवर झळकतीये सतत. पॉझी जाहिरात बघून जरा गोंधळून गेला होता. आलो आलो आलो. काय? हैवदन प्रायव्हेट लिमिटेड? नाव तर अगदी विचित्रच दिसतंय. हे नवीनच दिसते बरं का काहीतरी. कोणाशी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी? बघ ग न्यूट्री काय म्हणतायत ते. पुरुषांसाठी स्पेशल, महिलांसाठी स्पेशल असं काहीतरी ते म्हणतायत. आपल्यासारख्या उभयपंथी समाजासाठी काही नाही का रे यात? न्यूट्री निराश होऊन म्हणाली. नॅनो, अरे ही चित्र पाहिलीस का? अरे शरीर मानवाचं आहे आणि मस्तक प्राण्याचं आहे. बघ 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 बघ. अरे यातले पुरुषांसाठीचे करंट ट्रेंड बघितले का? नर वानर, नर वराह, नर सिंह आणि हा बघ ना काय छान दिसतोय रे, नर अश्व. या नर अश्वाला म्हणे हैवदन म्हणतात. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट दिसतोय. पॉझी आश्चर्यानं उद्गारला. या असल्या अफलातून कल्पना फक्त भारतीयांच्याच डोक्यातनं निघू शकतात बुवा. बघ रे पॉझी, हे हैवदन म्हणजे नेमकं काय आहे? नॅनोची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बघतो बघतो. हे बघ हे बघ, सापडलं. भारतीय संस्कृत साहित्यात कथा सरिता सागर या ग्रंथातल्या एका कथेत या व्यक्तिरेखेचा आविष्कार झालेला आहे. असं म्हणून त्या कथेवर आधारित व्हिडिओ पॉझीनं सुरू केला.
कपिल आणि देवदत्त हे परममित्र. कपिल हा कुस्तीगीर, बलदंड आणि आकर्षक शरीरयष्टी लाभलेला, पण बुद्धिमत्तेनं मात्र डावा आणि चेहरा त्याचा जरा विद्रूप. देवदत्त प्रज्ञावंत, प्रतिभाशाली आणि देखण्या चेहऱ्याचा आहे, पण तो शरीरानं मात्र दुबळा आहे. देवदत्त पद्मिनीच्या रूपानं मोहित होतो आणि तिच्याशी लग्न करतो. तिघे प्रवासाला निघालेली असताना कालीमातेच्या देवळात थांबतात आणि दोघेही कालीमातेला आपापलं मस्तक अर्पण करतात. गर्भवती पद्मिनी उद्ध्वस्त होते आणि आपलं मस्तक कालीमातेला अर्पण करायला प्रवृत्त होते. ती कालीमातेला आवाहन करते की तिने त्या दोघांना जिवंत केलं तर ती आपला निश्चय अंमलात आणणार नाही. कालीमातेनं तसं वचन दिल्यावर पद्मिनी त्या मस्तकांची आदलाबदल करते. कपिलच्या शरीरावर आता देवदत्तचं मस्तक आणि देवदत्तच्या शरीरावर कपिलचं मस्तक असे ते दोघंजण जिवंत होतात. म्हटलं ना, ही मस्तक बदलण्याची शक्कल आहे ना, भारतीयांशिवाय दुसऱ्या कोणाची असूच शकत नाही. नॅनोला या व्यक्तिरेखेचं मोठं कुतूहल वाटलं. नॅनो, अरे ही बघ ना, हायवदनची जाहिरात. डोकं घोड्याचं पण शरीर मात्र माणसाचं. असा हा विचित्र प्राणी लढायला कसा सज्ज झालाय बघ. त्याला किमेरा असं म्हणतायत. असं म्हणून पॉझी आणखीन बारकाईनं बघून म्हणाला, किमेरा स्पेशल म्हणून हे कोणाचं चित्र पुन्हा पुन्हा दाखवतायत बघ रे नॅनो. काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. अरे, एवढं जड हत्तीचं मस्तक मानवाच्या शरीरावर बेमालूम बसवलंय बघ कसं. गळ्यात अलंकार घालून किती लयबद्ध नाचतोय बघ ना. त्याचे भावनाप्रधान डोळे आणि सोंडेच्या आशीर्वादात्मक हालचाली वेडावून टाकणारे आहेत. मस्तकारोपण शस्त्रक्रियेतला चमत्कारच म्हणायला हवा. हा गजानन खूप आवडला बुवा आपल्याला. ओ ग्रेट. अरे, या सुंदरी बघितल्या का? त्यांची शरीरं प्राण्यांची आहेत, पण मस्तक मात्र स्त्री मानवाचं. किती सुंदर दिसत आहेत या. बघ ना रे. अरे, यात महिलांचे करंट ट्रेंड दाखवले आहेत. ही बघ मत्स्यगंधा किती सुंदर दिसतीये. सर्पगंधाच्या नाजूक लयबद्ध हालचाली खूप मोहक आहेत रे. या मार्जारगंधेची चपळाई बघितलीस का? न्यूट्री हे स्त्रियांचे आविष्कार बघून स्तिमित झाली होती. न्यूट्री, अगं जाहिरातीच्या खाली काहीतरी लिहिलेलं दिसतंय, ते जरा नीट वाच बरं. प्रतिकारक शक्तीची हमी, ग्राफ्ट रिजेक्शनची भीती नाही, स्थिर मानसिकतेची गॅरंटी. मानवाला प्राप्त होतील प्राण्यांची शक्तिस्थानं, प्राण्यांना प्राप्त होतील मानवाची शक्तिस्थानं. आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.varaha.nic.in 2552. न्यूट्रीला सुद्धा जाहिरात वाचून गंमत वाटली. बघूया. जाहिरात करतायत ते ठीक आहे, पण हे सगळं करत असताना माणसाचं व्यक्तिमत्व, त्याची आकलनशक्ती, त्याची कौशल्य, त्याची वागणूक, त्याची मानसिकता आणि त्याचं स्वत्व शेवटी जपलं जाणार आहे का? कोण आहेत हे डॉक्टर? कुठे आहे ही फॅसिलिटी? संदर्भासाठी काही केस स्टडी आहेत का? हे सगळं करण्याची कायदेशीर परवानगी आहे का? अशा प्रकारच्या मस्तकारोपणाच्या ऐतिहासिक घटना केव्हा आणि कशा घडल्या आहेत? हे बघ, ही सगळी माहिती या वेबसाईटवरनं डाउनलोड करून घे, म्हणजे रात्री मी निवांत बसून सगळं बघतो. एवढं बोलून नॅनो हॉस्पिटलला निघून गेला. तो आता हे सगळं माहीत करून घेण्यासाठी उत्सुक झालेला होता. ऋत्विक अत्यंत धीम्या गतीनं 5 वर्षांच्या कालावधीत उभं राहून चालायला असमर्थ झालेला होता. पण तो सगळं खूप धीरानं घेत होता. या त्याच्या शारीरिक व्यंगाचं त्याने कधीही भांडवल केलं नाही. अविनाश आणि वैशाली सर्वतोपरी मदत करत होतेच. आता मात्र वॉकरचा सहारा घेऊन चालणंसुद्धा त्रासदायक झालं होतं. त्याच्याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं होतं. ऋत्विक निदान सध्या बोलू तरी शकत होता. अनिकेत राजे बोलतोय. मी अविनाश यांच्याशी बोलू शकतो का? येस, मी अविनाश बोलतोय.
अरे आणि अनिकेत, मला आव काय करतोय? बोल बोल बोल, मोकळेपणानं बोल. मला सांग, ऋत्विकची प्रकृती काय म्हणतीये? अरे तुला तर माहितीच आहे की हळूहळू स्नायू झिजत चाललेत, शरीरावरचा ताबा सुटत चाललाय. लवकरच इलेक्ट्रॉनिक रोबोटिक खुर्ची मिळेल. खास ऑर्डर देऊन तयार करून घ्यायला लागते ना. हे बघ, माझी मुलगी सानिका नुकतीच अमेरिकेहून फिजिओथेरपी विषयात डॉक्टरेट करून भारतात परत आली आहे. तिला अशा पेशंटना फिजिओथेरपी ट्रीटमेंट देण्याचा अनुभव चांगला आहे, किंबहुना त्यातच तिचं स्पेशलायझेशन आहे. ती या अतिशय गुंतागुंतीच्या आजाराविषयी चांगली जाणते. तिनेच ऋत्विकची माझ्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली होती, म्हणून म्हटलं तुझ्याशी एकदा बोलावं. अरे सानिया इतकी मोठी कधी झाली कळलंसुद्धा नाही आम्हाला. अनिकेत, वसुंधरा वहिनींच्या म्हणजे सानिकाच्या आईच्या अकाली मृत्यूनंतर तू सानिकाला चांगलं वाढवलंस, मोठं केलंस. गेल्या 5 वर्षांपासून ऋत्विकच्या प्रकृतीत गुंतलो होता मी. हे बघ, आपण असं करू की त्याचे न्यूरोसर्जन आहेत ना डॉक्टर राजीव नाईक, त्यांच्याबरोबर सानिकाची भेट निश्चित करूयात का? ठीक आहे ना, मी सानियाशी बोलतो तसं. अविनाशसुद्धा चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या शोधात होताच सानिकाच्या हातात जादू असेल तर हा पर्याय अविनाश आणि वैशालीला सुद्धा आवडला होता. मी डॉक्टर सानिका, आत येऊ सर? ये बैस. मी तुला ऋत्विकची केस नीट समजावून सांगतो. असं म्हणून डॉक्टर राजीव नाईकांनी सगळ्या रिपोर्ट आणि फोटोच्या आधारे तिला सगळी हिस्ट्री सांगितली. सर, यासाठी ना सध्या अमेरिकेत स्पर्श या थेरपीला विशेष प्राधान्य दिलं जातं आहे. तुम्ही अगदी मुद्द्याचं बोलताय सानिका. या आजारात स्नायूंना ना ममतेचा स्पर्श हवा असतो. मोकळेपणानं यावर भारतात बोललं जात नाही. मला वाटतं आपण उद्याच ही केस फिजिओथेरपिस्ट म्हणून हातात घेऊ, डॉक्टर नाईक म्हणाले. सानिका राजे सरंजाम्यांच्या घरात प्रविष्ट झाल्या. समोरच भव्य दिवाणखान्यात ऋत्विक एका विशिष्ट खुर्चीत बसून तिला दिसला. अतिशय लाघवी आणि देखणा चेहरा लाभलेला ऋत्विक मानेच्या खाली मात्र संपूर्ण शरीराच्या स्नायूंचा ताबा हरवून बसलेला होता. गोऱ्यापान सडसडीत बांधेच्या सानिकानं त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि म्हणाली, मी सानिका, तुझी काळजी आजपासून मी घेणार. वेलकम सानिका, मी ऋत्विक. इतक्यात अविनाश आणि वैशाली दिवाणखान्यात आले. बस 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 मोनिका, कशी आहेस तू? भारतात प्रॅक्टिस सुरू केलीस का? नाही काका, अजून नाही. मी या क्षेत्रातल्या एखाद्या सेवाभावी संस्थेत रुजू व्हायचं म्हणते. अरे वा, छान आहे कल्पना. अनिकेत राजे माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्याचा फोन आला, खूप हलकं वाटलं बघ. तुझं डॉक्टर नाईकांच्या बरोबर सविस्तर बोलणं झालं असेल. मग आता कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे? मी एक व्यावसायिक फिजिओथेरपिस्ट आहे. ऋत्विकच्या बाबतीत सध्या तरी दिवसभरात माझी 8 तासांची उपस्थिती पुरेशी आहे. परंतु शरीरातल्या एक संस्था जशा दुबळ्या होत जातील तसं मग रोबोटिक चेअरला जोडलेल्या सगळ्याच कंट्रोल सिस्टीमवर, म्हणजे जसं की फुफ्फुस, हृदय, अन्ननलिका याच्यावर बारकाईनं लक्ष द्यायला लागेल. लोळ्या पडत जाणाऱ्या स्नायूंना विशिष्ट प्रकारच्या मसाजची नितांत आवश्यकता असते आणि अशा परिस्थितीत ऋत्विकला रात्रंदिवस निरीक्षणाखाली असणं आवश्यक आहे. अगं हे घे, फ्रूट शेक केलाय. असं म्हणून वैशालीताईंनी ग्लास पुढे केला. ऋत्विक, छान फ्रूट शेक केला आहे हां आईंनी. बघ बरं कसा झालाय. चल मी भरवते तुला. असं म्हणून सानिकानं त्याच्या गळ्याभोवती हलक्या हातानं नॅपकिन गुंडाळला आणि तिला दिलेला फ्रूट शेक प्रेमानं चमच्यानं त्याला भरवला. त्याच्या पाठीवरून प्रेमानं मायेचा हात फिरवला. इतक्या दिवसापासून चिंतेची किनार असलेल्या ऋत्विकच्या चेहऱ्यावर आश्वासकतेची लहर उमटलेली वैशाली आणि अविनाशच्या नजरेनं टिपलेली होती. 1 वर्ष होऊन गेलं. ऋत्विकला सानिकाचा सहवास हवाहवासा वाटायला लागला होता. सानिकासुद्धा ऋत्विकची विशेष काळजी घेत होती. ऋत्विक एक दिवस आपल्या खोल गेलेल्या आवाजात काहीतरी पुटपुटत होता आणि आपलं डोकं सानिकाच्या वक्षस्थळावर ठेवून डोळे मिटून शांत पडून होता. सानिकानं त्याच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. ऋत्विकच्या चेहऱ्यावर इतकं समाधान सानिका पहिल्यांदाच बघत होती. सानिकाला अश्रूआवरणं अनावर झालं होतं. अविनाश आणि वैशाली हे दृश्य बघून क्षणभर थबकले. दोघांनी आपल्या चष्म्याआडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.
अनिकेत राजे बोलतोय. हां, बोल, बोल, बोल. अरे काय म्हणतोयस? कसं चाललंय तुझं? हां, सानिया ऋत्विकची खूप छान काळजी घेते बरं का. कसं बोलू कळत नाही अविनाश. प्रत्यक्ष येऊन भेटून बोलायची सुद्धा हिंमत होत नाहीये आणि फोनवर सुद्धा विषय कसा काढायचा कळत नाहीये. अरे बोल ना, त्यात काय आढेवेढे घ्यायचे? फोनवर विषय प्रवेश कर आणि प्रत्यक्ष भेटून विस्तारानं सांग. बोल, बोल. काल सानिकानं ऋत्विकशी विवाह करायची इच्छा बोलून दाखवली आहे. मी फार संभ्रमात पडलोय रे. अरे कसं शक्य आहे ते? आता मी तरी काय बोलणार ना राजे? अरे हो, काल घडलंही तसंच बरं का. सानिका ही फार परिपक्व आणि हुशार मुलगी आहे. समाजकार्यात वाहून घेणारी आहे. तिच्या इच्छेचा आपण आदर करायला हवा असं मला वाटतं. ठीक आहे, आज संध्याकाळी आपण तुझ्याकडे भेटू. सरंजामे आणि राजे कुटुंबीय यांची सरंजामेंच्या घरी या विषयावर विस्तारानं चर्चा झाली. सानिया आणि ऋत्विक यांनी पुढाकार घेऊन समजून उमजून भविष्यातले धोके जाणून घेऊन हा निर्णय घेतलेला होता. अत्यंत साधेपणानं घरीच लग्न पार पडलं. लग्नाला डॉक्टर राजीव नाईक हजर होते. ऋत्विक हळूहळू रोबोटिक चेअरवर पूर्णतः अवलंबून राहायला लागला होता. त्याच्या मानेच्या खालील भागाचा लोळागोळा झाला होता. बोलणं सुद्धा बंद झालं होतं. रोबोटिक चेअरवरची बटणं एका बोटाच्या कृत्रिम हालचालीनं दाबून तो कसाबसा संवाद साधत होता. सानिका, आपल्याला पुढच्या महिन्यात व्हिएन्नाला जायचं आहे. डॉक्टर राजीव नाईक फोनवरनं बोलत होते. व्हिएन्ना? सर, काही विशेष? सानिकाला हे अनपेक्षित होतं. हेड ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. या क्षेत्रातले दिग्गज तिथे होणाऱ्या 3 दिवसांच्या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हेड ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेची काही प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत. ऋत्विकची भविष्यकाळातली उपचार पद्धती आपल्याला निश्चित करण्यासाठी या कार्यशाळेची फार मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर? ओके सर, मी या बाबतीत तुम्हाला लवकर भेटते. आपल्याला वेगानं हालचाली करून निर्णय घ्यायला हवा. कारण तसंही जीन थेरपी म्हणावी तशी काम करत नाही आहे. सानिकाच्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. आतापर्यंतरी हेड ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेला मान्यता मिळालेली नव्हती. त्यातले अनेक प्रश्न अजून अनुत्तरित होते. डॉक्टर नाईक आणि डॉक्टर सानिका व्हिएन्नात येऊन दाखल झालेले होते. मला हे जाहीर करायला खूप आनंद होतोय की डॉक्टर मार्सेलो रोमानो यांनी सादर केलेला हेड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला युरोपियन युनियन ऑर्गन ट्रान्सप्लांट सल्लागार मंडळानं मान्यता दिलेली आहे. या संदर्भातले एथिकल, लीगल, सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल प्रश्न सोडवण्यात ते यशस्वी झालेत. समितीनं असं निश्चित केलंय की जगातली पहिली ऐतिहासिक हेड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया भारतातल्या ऋत्विक सरंजामे या रुग्णावर करण्यात येईल. युरोपियन मेडिकल असोसिएशनच्या गॅझेटमध्ये मस्तकारोपण शस्त्रक्रियेसंबंधी सगळे कन्सर्न्स स्पष्टपणे जाहीर केलेले होते. भारतात जाऊन त्याचा बारकाईनं अभ्यास करणं आवश्यक होतं. भारतात परतल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनसमोर तज्ज्ञ डॉक्टर, विधिज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची एक खास सभा बोलावण्यात आली होती. युरोपियन मेडिकल असोसिएशनच्या गॅझेटचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपली मतं सभेसमोर मांडली. डॉक्टर सानिका आणि डॉक्टर नाईक यांनी ही सभा बोलवलेली होती. शस्त्रक्रिया क्षेत्रातली ही महत्त्वपूर्ण घटना नोंदवली जाणार होती. सभेत पुढील मुद्दे मांडले गेले. ब्रेनडेन झालेली व्यक्ती ही आपलं शरीर दान करणार होती. म्हणजे ही व्यक्ती दात्याच्या भूमिकेत असणार होती. पण व्यक्तीच्या नातेवाईकांचा भविष्यात या शरीरावर कुठलाही कायदेशीर हक्क असणार नव्हता. विकलांग व्यक्ती ही घेत्याच्या भूमिकेत असेल. या व्यक्तीचं मस्तक दात्याच्या शरीरावर रोपित करण्यात येईल. यातून निर्माण झालेल्या जिवंत व्यक्तीवर विकलांग व्यक्तीच्या म्हणजेच घेत्याच्या नातेवाईकांचा कायदेशीर हक्क असेल. दात्याचं शरीर मात्र ऋत्विक म्हणेल तसं वागेल. दात्याच्या काहीच आठवणी तिथे शिल्लक राहणार नाहीत. रोपण झाल्यावर दात्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना तो ओळखणार सुद्धा नाही, कारण मेंदू ऋत्विकचा असेल. दाता आणि घेता यांच्या मेरुदंडाच्या जोडणी तंत्रज्ञानात
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं उत्तम नवा पर्याय सापडलाय. ही शस्त्रक्रिया करायला काही हरकत नाही, हा धोका पत्करायला काही हरकत नाही. असाच सभेचा सूर होता आणि तसा निर्णय घेऊन सभा संपली. सानिका, ही शस्त्रक्रियेचा आपण निर्णय तर घेतला. माझा पोटचा गोळा तुझ्याकडे सोपवलाय. सानिका, सगळं नीट पार पडेल ना ग? वैशालीताईंनी काळजीयुक्त स्वरात विचारलं. हा धोका आपल्याला पत्करावा लागणार आहे आणि आपल्यासमोर दुसरा चांगला पर्याय सुद्धा मला दिसत नाही आहे. आई आहोत, तुमची काळजी मी समजू शकते, पण मी सुद्धा त्याची अर्धांगिनी आहे ना. सानिका, तू जाणकार आहेस, त्याच्याशी लग्न करायचं धाडस दाखवलं आहेस आणि आता तुझ्यावर हा दुसरा धाडसी निर्णय घ्यायची वेळ आली आहे. बेटा, तुझ्या स्थिर आणि निश्चल स्वभावाचं मला खरोखर कौतुकच वाटतं आहे, अविनाश गदगदलेल्या स्वरात म्हणाला. 4 जानेवारी 2053 रोजी निश्चित झालेल्या मस्तकारोपण शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नाईक, डॉक्टर सानिका आणि ऋत्विक व्हिएन्नाला रवाना झाले. नॅनो हॉस्पिटलमधनं घरी परत आला होता. रात्रीचं जेवण आटोपून त्याने न्यूट्रीला आठवण करून दिली. न्यूट्रीनं डाउनलोड केलेली फाईल नॅनोला कधीच पाठवली होती. फाईल उघडता संकरित जमातीचा अध्यक्ष नरवराह बोलत होता. कंटाळा आला आहे त्याच मानवी शरीराचा, वागणुकीचा, व्यक्तिमत्वाचा, नातेसंबंधांचा. पुरे झाला तो परिपूर्ण आयुष्य जगायतला आनंद. मानवानं मानवावर मस्तकारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. मात्र मानवाला आता याच जन्मात अनुभवायचं होतं प्राणी जीवन. त्याला प्राणीमात्राशी संकर हवा होता. या कल्पनेला पृथ्वीवासियांकडनं खूप टोकाचा विरोध झाला. अखेर दक्षिण पॅसिफिक समुद्रात न्यूझीलंडच्या जवळ ब्रिटिशांच्या मालकीचं आई तुकाकी हे बेट मानव प्राणी संकरित जमातीसाठी सुरक्षित ठेवण्यात आलं. आमच्या सगळ्या प्रजाती, नर वानर, नर सिंह, नर अश्व, नर वराह, नर अस्वल, नर गदर्भ, नर ऋषभ, नर गज, मत्स्यगंधा, सर्पगंधा आणि अशा कितीतरी जमाती या बेटावर गुण्या गोविंदानं वास्तव्य करतायत. न्यूट्री बेटा, आता बोलताना नरवराह या अध्यक्षांनी पहिल्या मानवी मस्तकारोपणासंबंधी उद्योग केल्याचं मी ऐकलंय. बघतेस का जरा, मानवी मस्तकाचं मानवाच्या शरीरावर रोपण केलेली ही ऐतिहासिक पहिली सर्जरी. नॅनोची उत्सुकता शिगेला पोचली होती. बघते ना, यांच्या साईटवर नसेल तर दुसऱ्या साईटवरनं सर्फिंग करते आणि शोधून काढते. नॅनो, येस, आय गॉट इट. ऋत्विक सरंजामे नावाच्या पेशंटवर व्हिएन्नाच्या डॉक्टर मार्सेलो रोमानो यांनी 4 जानेवारी 2053 या दिवशी ही शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीपणे पार पाडल्याचं म्हटलंय. हो, मग सुरू कर की व्हिडिओ. रोबोटिक चेअरवर विकलांग अवस्थेत बसलेला ऋत्विक. चेअरला ढकलत धीम्या गतीनं पावलं टाकत सानिका पुढे सरकत होती. डॉक्टर नाईक सानिकाच्या मागून कोणा एका डॉक्टरशी चर्चा करत तिघेही हॉस्पिटलच्या भव्य कॉरिडॉरमध्ये प्रविष्ट झाले. एका खोलीत पहिल्यांदा सगळ्या औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. नंतर एका अत्याधुनिक लाईफ सपोर्ट सिस्टीमनं युक्त अशा खोलीमध्ये ऋत्विकला ॲडमिट करून घेण्यात आलं. ठरल्यानुसार कोऑपरेटिव्ह चाचण्या घेण्यासाठी ऋत्विकचे नमुने घेण्यात आले. रोबोटिक ऑपरेशन थिएटरमध्ये 3 सुपर संगणकावर 3 सर्जन स्थानापन्न झाले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या आविष्काराकडे सगळ्या जगाचे डोळे लागून राहिले होते. ऋत्विकचं मस्तक आणि दात्याचं शरीर ही दोन्ही प्रथम द्रवरूप नायट्रोजनमध्ये उणे 196°C तापमानाला प्राणवायूचा अभाव असलेल्या चेंबरमध्ये काही काळ जिवंत राहतील अशी व्यवस्था केलेली होती. ही संपूर्ण सर्जरी अतिशीत तापमानाला केली जात होती. त्यानंतर दोघांच्याही मानेजवळच्या उतींची कापणी करून त्यातल्या प्रमुख रक्तवाहिन्या एकमेकांशी काही नलिकांच्या साहाय्यानं जोडल्या गेल्या. प्रथम रक्तप्रवाह अबाधित राहील अशी व्यवस्था केली गेली. आता दोन्ही शरीरांचे मेरुदंड कापून काढले गेले. विलंब न लावता संगणकाच्या कृत्रिम हातांनी मेरुदंडातले मज्जारज्जू एकमेकांपासून सफाईनं वेगळे केले.
दोन्ही मस्तकातले हे मज्जारज्जूचे जुडगे एकमेकांना जुळवणं ही खरी कसोटी होती. त्यासाठी त्यांना प्रथम बायोक्लिपच्या साहाय्यानं तात्पुरतं जोडून घेण्यात आलं. हे मज्जारज्जू एकमेकांमध्ये विलीन झाल्यासारखे जोडले जावेत यासाठी फॉस्फोरिल कोलिन या नावानं नव्यानं शोधून काढलेल्या रसायनाचा वापर केला गेला. हे मज्जारज्जूचे जोड या रसायनात बराच वेळ बुडवून ठेवण्यात आले. या रसायनाचं तापमान वाढवून हे मज्जारज्जूचे धागे वितळून एकमेकांना घट्ट चिकटून बसवले गेले आणि मज्जारज्जूचं हवं तसं जाळं निर्माण करता आलं. आता मस्तकाच्या आणि शरीराच्या स्नायूंचा, त्वचांचा आणि रक्तवाहिन्यांचा एकमेकांशी मेळ घालण्याची प्रक्रिया मायक्रोसर्जरीद्वारे करण्यात आली. संगणकाच्या जलद हालचालीमुळे काही तासात या सर्जरी पार पडल्या. यासाठी मस्तक आणि शरीर स्थिर राहील, त्याची हालचाल होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा जीव कोमात ठेवला गेला होता. श्वासोच्छवास, रक्ताभिसरण आणि पचनक्रिया बिनबोभाट पार पडल्या तरी शरीराची हालचाल होऊ दिली गेली नाही. मेंदू सुप्तावस्थेत असल्यामुळे मज्जारज्जूवर ताण पडला नाही. मेंदूचं रोपण करायचं म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांचं प्रत्यारोपण करावं लागतं. हे सगळं करत असताना प्रतिकार क्षमतेची यंत्रणा कमकुवत होऊ न देणं ही सगळ्यात मोठी जोखीम होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मानवी मेंदूनं निर्माण केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या करिश्म्यामुळे वेळेच्या आत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती. ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून सुद्धा काही तासात पार पाडावी लागली. डॉक्टर मार्सेलो रोमानो हे अत्यंत प्रसन्न चेहऱ्यानं शस्त्रक्रिया संपवून बाहेर पडत होते. पत्रकारांनी त्यांना काचेच्या खिडकीबाहेरूनच प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यांनी फक्त उजव्या हाताचा अंगठा उंचावून यशस्वीतेची हमी दिलेली होती. मिस्टर रॉबर्ट या 40 वर्षाच्या तरुणाच्या धडावर ऋत्विकचं मस्तक बेमालूमपणे साकारलं जात होतं. शरीरातली एक यंत्रणा मेंदूच्या नियंत्रणात येत होती. पचनेंद्रिय, ज्ञानेंद्रिय प्रतिसाद द्यायला लागली होती. स्वायत्त मज्जासंस्था नियंत्रणात आली होती. आणि आज 1 वर्षाचा काळ लोटला होता. ऋत्विकचा हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज ही जागतिक बातमी माध्यमांवर झळकली. हजारो कॅमेरे हॉस्पिटलच्या लॉनवरती खिळलेले होते. सरंजामे आणि राजे कुटुंबीय डोळ्यात प्राण आणून ऋत्विकला TV स्क्रीनवर बघायला आतुर झाले होते. सकाळची 10ची वेळ होती. रॉबर्टचं शरीर लाभलेला ऋत्विक स्वतःच्या दमदार पायावर उभं राहून आत्मविश्वासानं पावलं टाकत लॉनवर अवतीर्ण झाला. समोरून परीकथेतली राजकुमारी शोभावी असा पेहराव करून सानिका अवतरली. ऋत्विकनं सानिकाला आपल्या बाहुपाशात घेतलं, तिचं त्रिवार चुंबन घेतलं. दोघांनी उपस्थितांना वाकून नमस्कार केला आणि नियोजित हेलिकॉप्टरनं भारतासाठी व्हिएन्ना इंटरनॅशनल एअरपोर्टकडे त्यांनी प्रयाण केलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर रंजन गर्गे यांची हैवदन ही कथा. ही काळाच्या पुढची कथा, अर्थात रंजन गर्गे सरांच्या सगळ्याच आपल्या चॅनलवर असलेल्या कथा या काळाच्या पुढच्या कथा आहेत. ही कथा कशी वाटली, हा शोध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, विज्ञानप्रेमी मित्रपरिवारात नक्की शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.